नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कैरीची छान अशी रेसिपी बनवलेली आहे की जी थालीपीठ, पराठे किंवा चपातीसोबतसुद्धा आपण ही खाऊ शकतो आणि खूप टेस्टी असे होते। आंबट गोड चवीची नक्की करून पहा एकदा। हे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून याची सालं काढून घ्यायची आहे। सुरुवातीला इथे सालिया काढून झालेल्या आहेत आणि याचे आता फोडी करायच्या आहेत। त्याच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। अशा लांबट अशा या फोडी करून घ्यायच्या आहेत। कैरी ही थोडीशी पिवळसर निघालेली आहे। पिवळसर कैरीमुळे कलरही खूप छान येणार आहे। तर या प्रकारे सर्व कैरी ही उभी चिरून घ्यायची आहे। या प्रकारे कैरी मी इथे कापून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला अगदी थोडेसे मेथीदाणे घालायचे, जास्त घालायचे नाहीत। मेथ्या घातल्यानंतर 1 चमचा बडीशोप घालायची आहे। नंतर अर्धा चमचा कलौंजी घालायची आहे। थोडासा ओवा घालायचा आहे आणि थोडेसे जिरे। हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मध्ये आता हिंग घालायचं आहे आणि हळद घालायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून झालं की यामध्ये या कैरीच्या फोडी टाकायच्या आहेत। आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर धना पावडर घालायची आहे आणि चवीपुरतं 1 चमचा मी हे बॅडगीचं लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। 2 चमचे मीठ मी इथे घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं हलवून मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे 2-3 मिनिट वाफ येईपर्यंत। इथे आता छान अशी वाफ आलेली आहे आणि हे झाकण आता काढून घ्यायचं आहे। हे पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे याला। आणि हे आता हलवून द्यायचं आहे। आता या ज्या फोडी आहेत त्या छान अशा मऊ शिजवून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे। 1 कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी घातल्यावर हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि परत यावर झाकण ठेवायचं आहे। छान मऊ शिजेपर्यंत हे झाकण ठेवायचं आहे। अधूनमधून हलवत राहायचं आहे। आता हे झाकण काढून घ्यायचं आहे। हे पहा एकदम छान अशा या फोडी शिजलेल्या आहेत आणि यामधलं पाणी सुद्धा आटलेलं आहे। आता यानंतर 1 वाटी हा गूळ घालायचा आहे आणि 2 चमचे साखर घालायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून परत याला झाकण ठेवून द्यायचं आहे। याच्यावरती 1-2 मिनिटानंतर हे झाकण काढायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही गूळ हा पूर्ण आता यामध्ये विरघळलेला आहे। आता गॅस इथे बंद करायचा आहे। इथे चटपटीत अशी ही कैरी तयार झालेली आहे। या रेसिपीला तुम्ही कैरीची भाजीही म्हणू शकता, मेथांबाही म्हणू शकता
मस्त अशी झालेली आहे, इथे पाहू शकता तुम्ही। थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये ही ठेवून द्यायची आहे। 9 ते 10 दिवस सहज टिकते आणि तुम्हाला जर जास्त वर्षभर जर टिकवायचे असेल तर गूळ थोडासा जास्त घाला आणि हा जो पाक आहे तो अगदी चिकट झाला पाहिजे, एकदम चिकट झाला पाहिजे, तर मग वर्षभर हा टिकतो। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पण नक्की ही कैरीची रेसिपी बनवून पहा, खूप छान आणि टेस्टी लागते। आता यामध्ये मी मोहरीचा वापर केलेला नाही, त्याऐवजी कलौंजी टाकलेली आहे। कलौंजी म्हणजे कांद्याचं बी असतं, तर ते यामध्ये मी वापरलेलं आहे।